नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांचा सराव घेत असते. तसेच छोट्या ट्रिक्सही देत असते. आतापर्यंत आपण अंकगणिताचे या चॅनलवर 400+ क्वेश्चन केलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 43. 5, 7 स्टार 4, 1 स्टार 2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 69,930 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? असा प्रश्न आहे. तर आपण ह्या स्टारची स्थानिक किंमत काय येणार आहे? आपल्याला त्यांनी नंबर काय दिला आहे? 5, 7 स्टार 4, 1 स्टार 2. आता या स्टारची स्थानिक किंमत कसं काढणार आपण? 5, 7 स्टार 4, 1 स्टार 2 म्हणजे स्टारच्या जागी 1 लिहिणार आणि काय करणार? 0, 0, 0, 0 आणि एक्स लिहिणार. ओके. आता ह्या स्टारची किंमत कशी काढणार? स्टार 4, 1 स्टार 2 स्टारच्या जागी 1 लिहिणार, 2च्या जागी 0 लिहिणार आणि काय करणार? एक्स करणार. आता त्यांनी काय सांगितलंय? त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? 69,930 आहे. म्हणजे काय करणार? x minus 10x is equal to 69,930. आता याचं किती आन्सर येणार? 0, 9, 9, 9 x आणि 69,930. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार? आता x इज इक्वल टू काय येणार? 69,930 डिवायडेड बाय 9990. हे 0 0 कॅन्सल. x इज इक्वल टू काय येईल? 333 इंटू 7 काय येतं? 32331 म्हणजेच काय आलं? एक्स इज इक्वल टू काय आलं? एक्स इज इक्वल टू काय येते? 7 आहेत. पर्याय क्रमांक 7 उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44. 2⁵ इंटू 2⁵2 इंटू 3⁵0 मायनस 2⁵0 इज इक्वल टू किती? प्रश्न काय? 2⁵3, 2⁵2, 3⁵0 मायनस 2⁵0 इक्वल टू किती? आता कोणत्याही संख्येचा रेस टू 0 केला, तर ए ही काय एक संख्या आहे, त्याचा जर रेस टू 0 केला तर आन्सर काय असतं? नेहमी 1 असतं. आता याचं काय येणार? ते त्यामुळे काय येणार? 3⁵0 1 येणार, 2⁵0 पण काय येणार? 1 येणार. आता ह्या व्हॅल्यू काय करूया? पुट करूया. म्हणजे काय येणार आन्सर? 2⁵3 इंटू 2⁵2 आणि ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे? 1 आणि ह्याची व्हॅल्यू काय 1 येणार आहे. म्हणजेच काय? 1 + 1 0 म्हणजे 2⁵3 इंटू 2⁵2 0, 2⁵2 इंटू 0 काय येणार आहे? 0. 2⁵3 इंटू 0 म्हणजेच काय आन्सर येईल? 0. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 45. एका मीटिंगमध्ये 17 व्यक्तींनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन होतील? हस्तांदोलन म्हणजे काय असतं? हँडशेक. ओके. म्हणजेच काय? जेव्हा प्रश्नामध्ये हस्तांदोलन किंवा हस्तांदोलन म्हणजेच काय असतं? हँडशेक असेल त्यावेळी हा जेव्हा वर्ड येईल त्यावेळी फॉर्म्युला काय आहे? n(n-1) डिवायडेड बाय 2. आता इथे n किती आपल्याला? 17. 17 - 1 डिवायडेड बाय 2 काय उत्तर येणार? 17 इंटू 16 डिवायडेड बाय 2 उत्तर असेल 130. पर्याय क्रमांक ब. काय उत्तर असेल? 136 पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 46. पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीने प्रथमतः 20% कमी केला. नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगारावरच 20% वाढवला, तर परिणामी मूळ पगाराच्या किती टक्के पगार वाढ किंवा कमी होईल? आता ह्याच्यामध्ये एक छोटी ट्रिक आहे. आता तुम्ही काय करणार? 100x घेणार, मग 20% कमी म्हणजे काय करणार? 100x मायनस 20% ऑफ 100x. ती सगळी प्रोसिजर आपल्याला काय करायची आहे? टाळायची आहे. आता याची छोटी ट्रिक एक आहे. पोलीस अधिकाऱ्याचा पगार काय घेऊया आपण? 100x असं घेऊ. आता कारकुनाने चुकीने प्रथमतः 20% कमी केला. आता म्हणजेच काय येणार? 100x इंटू 20% कमी केला म्हणजेच काय झालं?
80 डिवायडेड बाय 100. नंतर तर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगारावरच 20%नी वाढवला. म्हणजेच काय येणार आहे, 20%नी वाढवला म्हणजे आता काय 120 डिवायडेड बाय 100. आता व्हॅल्यू काय येईल, हा 100ला हे 100 जाणार, 0 0 कॅन्सल, हे 0 0 कॅन्सल, 12 96 एक्स. आता मूळ पगाराच्या किती टक्के पगार वाढ किंवा कमी होईल, म्हणजेच काय मूळ पगार किती आहे आपला, मूळ पगार किती आहे 100x. आता आलेला किती पगार आहे 96x. म्हणजेच काय होईल 4%नी काय झाले झालाय. त्यामुळे पर्याय क्रमांक काय असेल, बी, 4% कमी. प्रश्न क्रमांक 47. आदित्यची 6 विषयाची सरासरी 68 आहे. त्यापैकी पहिल्या 3 विषयाची सरासरी 60 आहे, तर शेवटच्या 2 विषयाची सरासरी 65 आहे. तर आदित्यला 4थ्या विषयात किती गुण मिळाले. आता आदित्यची 6 विषयांची सरासरी किती आहे 68. आता 1 2 3 4 5 6 असे 6 विषय आहेत त्याला. तर 6 विषयांची सरासरी आता कसं काढणार आपण, 6 किती विषय आहेत 6 म्हणून खाली डिवाइड करायचं आणि त्यांची सरासरी किती आहे 68. म्हणजेच त्यांची काय निघेल, टोटल निघेल. एक्स काय आहे, टोटल आहे. टोटल इज इक्वल टू एक्स. मग एक्स काय निघेल, काय असणार आहे, एक्स असणार आहे. ओके. तर आता पहिल्या 3 विषयाची सरासरी, ह्या 3 विषयाची सरासरी किती दिले 60. म्हणजे कसं येणार, पहिल्या 3 विषयाची सरासरी काय 60. म्हणजेच किती येईल आन्सर 180 येईल. यांची बेरीज काय येणार आहे 180. आणि शेवटच्या 2 विषयांची सरासरी किती आहे 65 आहे. म्हणजे यांची दोघांची किती आहे 65. म्हणजेच काय 2 × 65 म्हणजे 5 मार्कांची काय असेल, त्यांची बेरीज किती असेल 130 असेल. म्हणजेच काय आलं, शेवटच्या 2 विषयांच्या मार्कांची बेरीज काय आली 130 आली. पहिल्या 3 विषयांच्या मार्कांची बेरीज काय आली 180. आता आपल्याला काय काढायचं, चौथा जो विषय आहे त्याला किती मार्क्स मिळाले हे काढायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, आपलं टोटल किती आहे, टोटल काय आहे आपलं 408. 408 मायनस काय करावं लागेल 180 + 130. 180 + 130 म्हणजेच काय येईल 98 काय असणार आहेत मार्क चौथ्या विषयात मिळालेले असणार आहेत. पर्याय क्रमांक सी, 98 मार्क्स मिळालेले असणार आहेत चौथ्या विषयात. प्रश्न क्रमांक 48. अ ने 2 लाख रुपये दशांशे 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले, तर अ ला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. आता मुद्दल किती दिले, इथं मुद्दल किती दिले 2 लाख दशांशे 12 दराने, म्हणजेच काय दर किती दिलाय 12 आणि 5 वर्ष मुदतीसाठी, मुदत किती आहे 5 वर्ष. म्हणजेच काय असणार आहे आपला सरळ व्याजचा फॉर्म्युला काय असणार आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल किती 2 लाख गुणिले दर 12 मुदत 5 डिवायडेड बाय 100. म्हणजेच काय होईल 2000 गुणिले 60, 1,20,000 काय असेल सरळ व्याज असेल. म्हणजेच काय येणार पर्याय क्रमांक ब, 1,20,000 रुपये काय असेल त्याचं सरळ व्याज असेल. प्रश्न क्रमांक 49. 4 मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम. आता 1 मेट्रिक टन म्हणजे काय असतं, मेट्रिक टन 1000 किलोग्रॅम. आता 4 मेट्रिक टन म्हणजे काय होणार आहे, 4 मेट्रिक टन म्हणजे किती होणार आहे 4000 किलोग्रॅम. म्हणजे उत्तर काय असेल आपलं सी, क, 4000 किलोग्रॅम असं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50. 12चा क्यूब गुणिले 6चा चौथा घात डिवायडेड बाय 432 इज इक्वल टू किती. 12चा क्यूब
गुणिले 6^4 डिवायडेड बाय 432 इज इक्वल टू किती. आता आपल्याला बॉडमास माहिती आहे, ब्रॅकेट आहे याच्यात, हे सॉल्व करून घ्यायचं. ब्रॅकेट ऑफ आहे का नाही, मग ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. 144 गुणिले 12. आता 6^4 डिवायडेड बाय 432. आता डी म्हणजे डिवाइड करून घ्यायचं. 6^4 काय, 6 × 6 × 6 × 6 डिवायडेड बाय काय होणार, 432. याचं आन्सर काय येईल, हे पूर्ण होल आन्सर काय येईल, 3 आन्सर येईल. आन्सर काय असेल, 5184. आता ही मल्टिप्लिकेशन करायची एक सोपी पद्धत आहे आपल्याकडं. काय करायचं, 144 इंटू काय, 12×3 काय तर 36 येतं आहे. ओके, 36 इथं 0 समजायचं. आता काय करायचं, ह्या दोघांचं पहिला मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 4 × 6 किती होणार, 6×4 = 24, राहिले किती 2. आता या दोघांचं तिरकस गुणाकार करायचा, म्हणजेच काय, 6×24 ओके, आणि 4×3 = 12 म्हणजे किती होणार, 4, 5, 6, 7, 8 आणि हे 3, राहिले 3, इथं 8 लिहून घ्यायचं. हां, आता या 3चा करायचा, म्हणजेच कसं येणार, हे 3 आणि हे 6×1 = 6, हे 4 × 0 काय होणार, 0 आणि 4×3 काय होणार, 12. म्हणजेच काय झालं, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजेच काय झालं, 2. त्याला 1 परत काय राहिला, 2 राहिला. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. हे 3×1 = 3, हे 0 ना, मग 3 आणि हे 2 काय झाले, 5. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × 0 काय येणार आहे, 0, त्यामुळे 0 येईल, त्याला व्हॅल्यू नसते. म्हणजे आता आन्सर काय आला आपलं, 5184. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.